पुणे नाशिक महामार्गावरती चाकणजवळ वाकीजवळ पाणी मोठ्या प्रमाणात साचलेलं पाण्यामध्ये या ठिकाणी पाहतो की सध्या रस्त्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये पाणी आले आणि त्यामुळे गेल्या 4 तासापासून जी वाहतूक आहे ती वाहतूक खरं तर या ठिकाणी खोळंबलेल्या पाण्यामध्ये आणि पाण्यातून खरं तर अनेक वाहनं मार्ग काढताना पाहायला मिळतात. कारण की या परिसरामध्ये असलेली औद्योगिक वसाहत असेल त्यासोबत मोठ्या प्रमाणामध्ये कामगार वर्ग आहे आणि तो गेल्या कित्येक तासापासून या ठिकाणी खोळंबलेला आपल्याला पाहायला मिळतोय. ही सगळी परिस्थिती पाहतोय. अनेक दुचाकीस्वार आहेत, कामाला निघालेले आहेत, बससुद्धा या ठिकाणी आहेत, त्यासुद्धा अडकलेल्या आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीत सध्या 2 दिवसानंतर या ठिकाणी वारी आलेली आहे. त्या वारीसोबत अनेक वारकरी सध्या या ठिकाणी चाललेले पाहायला मिळते. आपल्यासोबत काही कामगारसुद्धा आहेत. मला सांगा काय परिस्थिती सध्या एकंदरीत? सध्या रस्ता लॉक झालेला आहे. सगळे वारकऱ्यांच्या गाड्या असतील, कामगारांच्या बस असतील, कंपनी कामगार सगळे ट्रॅफिकमध्ये पॅक झालेले आहे. एकही बस कामगारांची पुढे जात नाही आहे. त्याला पर्यायी जर रेल्वे असती तर याच्यावर काहीतरी लोकांनी प्रवास त्या मार्गे अर्धा प्रवास तिकडून झाला असता रेल्वेने वगैरे. त्या आपल्या राजकारण्यांनी लक्ष द्यावं. नुसती स्वतःची राजकारणाची पोळी भाजू नये. कामगारांकडे लक्ष द्यावं. MIDC येणाऱ्या कामगारांना त्रास झाला नाही पाहिजे याच्यावरती लक्ष द्यावं. नक्कीच आपण पाहिलं की खरं तर पाहतो की कशा प्रकारे जी वाहनं आहेत ती वाहनं या पाण्यातनं मार्ग करताना आपल्याला पाहायला मिळते. जवळजवळ मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी पाणी आलेलं पाहायला मिळते. या ठिकाणी पाहिलं की माझ्या जवळजवळ गुडघ्या इतकं पाणी आलेलं या ठिकाणी पाहायला मिळतं. त्यामुळे संपूर्ण हा पुणे नाशिक महामार्ग आहे हा मात्र जलमय झालेला पाहायला मिळतो आणि एकंदरीत गेल्या 4 तासापासून या ठिकाणी वाहतूक ठप्प असल्याचं चित्र एकंदरीत पाहायला मिळतं आहे. केवळ अविश्वास सुनील तिकडे TV9 मराठी चाकण पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.